आता एखादी व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करते तर चिखल भेटतं, ऑपोजिशन वाले करणारच आहे. काम चांगलं आहे ना, व्यक्ती चांगली आहे. आता लोक जातीवाद करताय, बघू आता काय होतं. नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे. सध्या महाराष्ट्रभर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आता नाशिक मध्य मतदारसंघात आलेलो आहे. आणि नाशिक मध्य मतदारसंघात काय परिस्थिती आहे, मात्र नेमका मतदारांचा कौल कोणाला आहे. आणि आपण आता इथल्या एका चहाच्या कट्ट्यावर आलेलो आहे. अनेक तरुण या ठिकाणी उभे आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काय दादा, तुम्ही कोणत्या मतदारसंघातले आहात? मध्य मतदारसंघ. काय वातावरण वाटतं एकंदरीत? बीजेपी एकदम पॉझिटिव्ह. देवेंद्र फरांदे. तर काय त्यांनी विकास कामं केली आहेत का नाही? विकास कामं, प्रचंड विकास काम आहे. एवढ्या 10 वर्षात जेवढे विकास कामं केले तेवढे 50 वर्षात झाले नव्हते. पण देवयानी फरांदेंवर वेगवेगळे आरोप केले जातात, त्याबद्दल काय वाटतं? आता एखादी व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करते तर चिखल भेटतं, ऑपोजिशन वाले करणारच आहे. तुम्ही कोणत्या मतदारसंघ? मध्यमधल्याचे. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला वातावरण? देवेंद्रयांच्याच पूर्ण याच्यातलं देवेंद्र जिंकून येणार. सध्या त्यांना तिकीट उशिरा मिळालं, त्याबद्दल काय वाटतं? तिकीट उशिरा मिळाल्याने काही होत नाही. जे जिंकून येणार ते जिंकूनच येणार आहे ना. शेवटी देवेंद्र येत, ते जिंकून येतीलच. अच्छा, इतर देखील काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, काय सांगाल एकंदरीत? सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटतं? तुम्ही कोणत्या मतदारसंघातले आहात? नाही, मी बाहेर गावून आलो आहे. सर, तुम्ही? आम्ही नाशिक मधलेच आहेत. कोणत्या मतदारसंघ तुमचा? मध्य. काय एकंदरीत वातावरण काय वाटतं तुम्हाला? बाकी सगळेच आपले लोक आहेत, सगळेच पक्ष आपले आहेत. कोणाला मत द्यायचं वगैरे तो भाग वेगळा आहे. दादा, तुम्ही कोणत्या मतदारसंघातल्या? दादा, तुम्ही कोणत्या मतदारसंघात? मध्य. हो. काय वाटतं एकंदरीत वातावरण? फरांदे मॅडम. कसं काय फरांदे मॅडम? कसं वाटतं? विकास कामं झालेली आहेत तेवढे त्यांचे. तरी जर आपण बघितलं त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, बिनबुडाचे आरोप आहे ते. त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत सगळे ड्रग्स संदर्भात, हे सगळे खोटे आरोप, बिनबुडाचे आरोप आहेत ते. तर ते एक प्राध्यापिका मॅडम आहेत, त्या एज्युकेटेड पर्सन आहे. तर त्यांच्या विरुद्ध असे आरोप करणे हे चुकीचे आहे. आणि त्यांचे विकास कामे हे खूप प्रमाणात आम्हाला दिसतं, मी इथंच राहणार आहे, तर खूप प्रमाणात झालेले आहेत. या संदर्भात हे तलाव असेल, इतर साऱ्या हे असेल, गोष्टी असेल, खूप मॅडमनी इथे कामं केलेले आहेत. तरुण वर्गामध्ये कसं वातावरण आहे? कारण आपण बघतोय की राजकारणाची पातळी एकीकडे खालावलेली आहे, त्याबद्दल काय वाटतं? तरुण वर्गामध्ये तर आता एवढं सांगायचं झालं तर की काही तरुण खूप प्रमाणात हे झालेले आहेत, भटकलेले आहेत ड्रग्स संदर्भात हे ते. तर त्यांना आता चांगलं आता ह्याची नेतृत्वाची गरज आहे, जेणेकरून हे करता येईल बुवा. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे? महायुतीचा. यस. महायुतीने जे 2.5 वर्षात जे पॉझिटिव्ह कामं केलेले, एक आता जे झालं मागं 2.5 वर्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार आलं, बघितलं आपण की किती कामं केली. आणि 2.5 वर्षात समृद्धी महामार्ग असो, त्याच्यानंतर कोस्टल रोड असो, नाशिकमध्ये पण असे अनेक कामं केलेले ना. किती असं तुम्ही म्हणता की फडणवीस साहेबांनी नाशिक दत्तक घेतलं, काय केलं? स्मार्ट सिटी अनुषंगाने तर एवढे कामं केली. सिबेजचा स्मार्ट सिटी रोड असेल, त्याच्यानंतर महापालिकेसमोरचा रोड असेल, असे अनेक कामं आहे की ते महायुती सरकारने केलेले. 2.5 वर्षात जे याच्या अगोदरच्या सरकारने नोकर भरत्या केल्या नाही, त्या ह्या महायुती सरकारने केले. त्याच्यानंतर विविध योजना, जसे की अण्णाभाऊ साठे योजना, त्याच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, त्याच्यानंतर आरोग्याच्या योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकांसाठी विविध योजना. लाडकी बहीण योजनेचं बरंच भांडवल सरकारने केलं. कसं मी काय म्हणतो की चिखलफेड फेक हे तर विरोधी पार्टी करणारच. आता तर कालच त्यांनी बाईट दिली, आम्ही 2,000 करू. त्यांना तर पहिले तर विरोध होता ना या योजनेचा. मग आता काय म्हणतो, आम्ही 2,000 करू. पहिलं तर त्यांनी कोर्टात गेले काँग्रेस, त्यांचा तर विरोध होता की महाराष्ट्रावर आर्थिक बोजा होईल वगैरे वगैरे. किती त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केले. पण हे सगळं चुकीचं आहे ना. आता त्यांनी 2,000चं का, आता त्यांच्या तर जाहीरनाम्यामध्ये 2,000 करू आम्ही आमचं सरकार आल्यावर, हे असं का बोलताय?
आपण बघतोय तरुणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजून देखील काही तरुण आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल दादा, एकंदरीत सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. कोणता मतदारसंघ आहे तुमचा? आमचा पूर्व मतदारसंघ आहे. पूर्व मतदारसंघ. काय काय वातावरण आहे पूर्व मतदारसंघात? आता ॲक्च्युली आणि आमच्याकडं आता राहुल भाऊ ढिकले त्यांनी ॲक्च्युली काम चांगलं केलेलं आहे. आमच्या एरियामध्ये ॲक्च्युली एक वाचनालय पण त्यांनी चालू केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये त्यांचं हे झालेलं नाही, ओपनिंग सेरेमनी झालेली नाही, पण काम व्यवस्थित केलेलं आहे त्यांचं. तर सध्या तरी आमची जे पूर्व म्हणजे माझी आता म्हणता येईल आमदार जे आहे निवडून येतील असं माझं वैयक्तिक ओपिनियन वाटतं. दादा, काय सांगाल, सध्या विधानसभेचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्रात विधानसभा होणार आहेत, निवडणूक. तुमचा कोणता मतदारसंघ आहे? माझा नाशिक पूर्व. नाशिक पूर्व. काय वाटतं नाशिक पूर्वमध्ये कोणाची हवा डिकले साहेब. आहे? राहुल डिकले. राहुल डिकले येणारच, कारण त्यांची कामं तशी आहेत आणि बाकीच्या उमेदवारांनी काहीच केलेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे त्यांचीच शक्यता आहे. माझं तरी असं मत आहे. आणि राहुल मी सपोर्टर आहे, म्हणजे मी तर सपोर्टरच आहे त्यांचा, त्याच्यामुळे मी त्यांना सपोर्ट करणार ना. पण असं म्हणतात की विरोधक म्हणताय काही विकास कामं झाली नाही. कोणती विकास कामं झाली? अहो, विरोधकांनी त्याच्या आधी त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा कुठली विकास कामं केली? किती तरुणांना नोकऱ्या लावल्या? जे आता सांगतात की आम्हाला सत्ता द्या, आम्ही हे करून दाखवत होते. तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा काय केलं? 2.5 वर्ष तुमचे सीएम घरात बसून राहिले. 2.5 वर्षात 2 दिवस ऑफिसला गेले. मग पुन्हा निवडून येतील आता? येस, राहुल डिकले कन्फर्म. राहुल ढिकले कन्फर्म म्हणतात. दादा, तुमचा कोणता मतदारसंघ आहे? हाच आहे. म्हणजे मध्य. हो, मध्य. काय वाटतं एकंदरीत मध्यमध्ये कोणाची हवा दिसते? चांगलं आहे. देवयानी फडणवीस मॅडमचं काम पण व्यवस्थित आहे आणि सगळं काही व्यवस्थित. विकास कामं आहेत? हो, काय विकास कामं? सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. आपण गोल्फ क्लबला जातो, गोल्फ क्लब त्यांनी डेव्हलप केल्या, सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कामं महत्त्वाची असतात, कामं होतात. त्यांच्या विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जातात. ते सगळ्यांवर संदर्भात जे आरोप होतात त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांवरतीच होतात. ते आरोप हे सगळ्यांवरतीच होतात. त्याच्यामुळं कामं आपण बघतो, काही गोष्टींकडे आपल्याला बघायचं नसतं. बरोबर. दादा, तुमचा कोणता आहे मतदारसंघ? मध्य नाशिक. मध्य. काय मध्यमध्ये वातावरण? बीजेपी. बीजेपी. देवयानी फडणवीस. देवानी फडणवीस. कसं काय हो? काम चांगलं आहे ना, व्यक्ती चांगली आहे. बाकी पक्ष बदललेले नाही, 4 पक्ष बदलून लोक येत आहे जात आहे, तसं काही नाही ना. एकनिष्ठ आहे, हिंदुत्ववादी चेहरा आहे, त्याची गरज आहे आमच्या मध्य नाशिकला तरी. या चहाच्या कट्ट्यावर अशा गप्पा होतात तेव्हा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? तरुणांमध्ये यंदाची जी निवडणूक आहे त्याबद्दल काय चर्चा होती? आता लोक जातीवाद करताय, बघू आता काय होतं, पण आम्ही तर बीजेपीला देणार. सध्या जातीवाद वाढतोय असं वाटतं? हो. आपण बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दादा, तुमचा कोणता मतदारसंघ आहे? काही जे मतदार आहेत ते बोलत नाही आहेत. त्यांचं मत आहे की आमची प्रतिक्रिया आम्ही काही देत नाही. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये कौल कोणाला मिळतो हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत सह मी विठ्ठल भाडमुखे, नाशिक.